खरा कष्ट जय महाराष्ट्र. मग कसं आहे पब्लिक आज जायचं होतं आपल्याला लोणीला यात्रेला, परंतु आज आपली बैल नव्हती न्यायची, मामांची न्यायची होती. मग काहीतर मस्तपैकी सकाळी कामावरून आलो, लवकर आवरलं आणि यात्रेसाठी जायला निघलो होतो. मग काहीतर मस्तपैकी मामांच्या दावणीवरती आलो, मामांची वासरं वगैरे पाहिली, बैल वगैरे पाहिली. कालच मामांनी नवीन गोरा आणला होता. मग काहीतरी लात्र्याला मस्तपैकी गाडीत भरलं आणि निघलो यात्रेच्या दिशेने. घाटावरती आलो तर 2-4 बाऱ्या पाहिल्या, कारण बारीला थोडासा टाइम होता आणि पब्लिक तर घाटात बिलकुल नव्हतं. काही बाऱ्या आहे ना मस्त ऍक्टिव्ह होत्या बरं का, पण काय झालं पब्लिक नसल्यामुळे ना त्या बाऱ्यांना ना गालगोट लागायचा. मग काहीतर महेश दादा नवीन गोरा आणला होता मैसुरी, त्यांनी पण मस्तपैकी दुपली. 2 काळी तर 2 पांढरी अशा ऍक्टिव्ह बाऱ्या होत्या बरं का. पण बाऱ्या बघायला मजेत आल्या, पण पब्लिक नसल्यामुळे ना घाटाला काही शोभा नव्हती. घाटात आल्यावरती आपल्याला काही सुट्टी नसती बरं का. संध्या लगेच कॅमेरा दिला, म्हणलं जर 2-4 बाऱ्यांच्या व्हिडिओ काढ. मग काही थोड्या वेळ व्हिडिओ वगैरे काढल्या. आता ना घरी जायच्या विचारात होतो, पण म्हणलं एवढी वासरांची बारी बघून जावा. तेवढ्यात अमोल शेटने फोन केला, म्हणलं आपला तांबडा गोरा पण दुपायचा. मग काही लखनला मस्तपैकी दुपायला घेऊन आलो. असं एक पण गाव जिथे या पाकड्याचं नाव नाही. गाना सुनेगा 26 जनवरी का? हाँ सुनाइए. मग काहीतरी एका बाजूला मस्तपैकी छाती किंग माऊली शेट आणि एका बाजूला ओमकार मामा. मालकाला नव्हती काही कामं, नुसती वासराला मागून जाडी टोचायचं, वासरू नुसतं गरम करायचा. दारणाऱ्याचा मोकार हाल. आता पांडुनाना काही ना जाडी दिली होती बरं का. तो म्हणत होता मी गोरा धरतो, पण म्हणलं नको, तू एक तर गोरा तरी मोडून टाकशील, नाही तर जाडी तरी मोडशील. मग आपली जाडी दिली मस्तपैकी शांत उभा गेला. अमोल शेटला गाठात गेला का सुट्टी नसती बरं का. कोणची बैल असली का दुपूला काय जायला लागते, त्याच्यामुळे अमोल शेटला चर्चा दी. तसं जर ना आजचा संपूर्ण दिवस आहे ना बैलगाड्यात गेला होता बरं का. आणि उद्या आहे 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती. त्याच्यामुळे ना सगळे 2 दिवसापासूनच तयारी लागलेली. तुम्ही पण तयारी लागा, मस्तपैकी झेंडे वगैरे लावा. आता आपल्याला नव्हतं काही काम, त्याच्यामुळे म्हटलं वासरू आहे ना एका दाव्याने बांधावं. पण वासरू अशी कलाकारी घेत ना डायरेक्ट आपला पायच पडून टाकला. खाऊन पिऊन झाल्यावरती यांना काही काम नसते, त्याच्यामुळे नुसत्या उड्या मारायच्या. येत्या 26 तारखेला दिदीचं लग्न असल्यामुळे ना काटापूरला मग काही सगळ्यांची मस्तपैकी बारी वगैरे करून घेतली होती. तरी पण त्यांचा काही दम झाला नव्हता, त्याच्यामुळे काय सगळे फकडे नुसते उड्याच मारत होती. नुला पाताळ देवाला पगडी, सुखाचं पालाळ रिकामी दुरडी. हा भानुला पाताळ. एवढे फकडे सांभाळलं म्हणजे काही सोपं काम नाही बरं का. मग काय तर मस्तपैकी वरती आलो, कारण माऊली शेटने ना नवीन खरेदी टाकली होती. ती खरेदी मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेन.